भारतामध्ये एक काळ असा होता जेव्हा सर्वात मोठं स्वप्न म्हणजे सरकारी नोकरी मिळवणं. कारण ब्रिटिशांच्या राजवटीत आपण मालक नव्हतो, फक्त कामगार होतो. स्वातंत्र्यानंतर पण देशात लायसन्स राज आलं. उद्योग सुरू करायचा म्हणजे 100 कागद, 100 सही आणि खूप ओळखी लागायच्या. त्यामुळे बहुतेकांनी ठरवलं नोकरीत जास्त सुरक्षित आहे. मध्यम वर्ग फक्त जगण्याची धडपड करत होता. म्हणून आई वडील म्हणायचे, डॉक्टर हो, इंजिनियर हो, ऑफिसर हो, पण रिस्क नको घेऊ. उद्योजक होणं म्हणजे वेडेपणा समजला जायचा. जर कोणी रिस्क घेतली आणि अपयश आलं तर समाजाने त्याला हरलेला ठरवलं. भारतात फेल म्हणजे लाज, पण अमेरिकेत फेल म्हणजे अनुभव. 1990 नंतर IT आणि सर्व्हिस इंडस्ट्री आली. भारतीय कोड लिहू लागले, पण दुसऱ्यांच्या कंपन्यांसाठी. मायक्रोसॉफ्ट, गुगलचे CEO भारतीय झाले, पण स्वतःची गुगल आपण बनवली नाही. पण गेल्या 15 वर्षात चित्र बदलायला लागलं. फ्लिपकार्ट, ओला, झोमॅटो, UPI, जिओ या नावांनी जगातल्या दिग्गजांना टक्कर द्यायला सुरुवात केली आहे. होय, भारताचा जुना सुरक्षित नोकरीचा विचार हळूहळू संपतोय. आजची पिढी विचारतीये, नोकरी का, जेव्हा आपण स्वतःचं साम्राज्य उभारू शकतो. आता भारतीय फक्त युजर्स नाहीत, तर क्रिएटर्स बनायला तयार आहेत.